90% नवीन ट्रेडर्स शेअर बाजारात आल्यावर पहिल्या 90 दिवसांतच आपले सगळे पैसे का गमावतात? याचं कारण त्यांचं नशीब खराब असतं असं नाहीये. हो, अगदी बरोबर. कसं आहे, लोक बाजाराकडे अभ्यासाचं क्षेत्र म्हणून बघतच नाहीत. हो ना, ते त्याला एखादा कॅसिनो समजतात. कसलीही पूर्वतयारी न करता थेट खऱ्या पैशांनी ट्रेडिंग सुरू करतात. म्हणजे ही एक प्रकारची आर्थिक आत्महत्याच आहे. नक्कीच. आणि आज आपण याच समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. पण त्याआधी एक अत्यंत महत्त्वाची आणि सक्तीची सूचना. हा ऑडिओ म्हणजे कोणत्याही गुंतवणूक सल्ला नाहीये. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी किंवा शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यापूर्वी कृपया आपल्या वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा नक्की सल्ला घ्यावा. हा नियम खूप महत्वाचा आहे. कारण बाजारात कोणतीही कृती करण्यापूर्वी योग्य सल्ला आणि स्वतःचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. अगदी. तर आजचा आपला हा डीप डाईव्ह एका खूपच विशेष पुस्तकावर आधारित आहे. पुस्तकाचं नाव आहे दी आर्ट ऑफ ऑप्शन ट्रेडिंग. हो, आणि आज आपण या पुस्तकाच्या 7व्या प्रकरणावर फोकस करणार आहोत. बरोबर. या प्रकरणाचा मुख्य उद्देश किंवा जे मिशन आहे ते अगदी स्पष्ट आहे. शेअर बाजारात स्वतःचे खरे कष्टाचे पैसे न गमावता आपल्या ट्रेडिंगच्या रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजीज कशा तपासाव्यात हे आपण बघणार आहोत. आणि बाजारातील जे अदृश्य धोके असतात त्यांच्यापासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं यावरही आपण सखोल चर्चा करणार आहोत. हो, कारण इथेच सगळ्यात मोठी गोची होते. लोकांना वाटतं की एखादा इंडिकेटर लावला की लगेच नफा दिसायला लागेल. अगदी तसंच वाटतं लोकांना. पण या पुस्तकातील 7वे प्रकरण आपल्याला 2 अत्यंत प्रभावी साधनांची ओळख करून देतं. हो, जी आपल्याला या जुगारी मानसिकतेपासून वाचू शकतात. त्यातील पहिलं साधन म्हणजे बॅक टेस्टिंग, ज्याला आपण भूतकाळाचा आरसा म्हणू शकतो. बरोबर. तर आपण या बॅक टेस्टिंगच्या तांत्रिक बाजूपासून सुरुवात करूया. म्हणजे मला सांगा, हे केवळ जुने चार्ट्स बघण्यापुरतं मर्यादित आहे की यामागे काही मोठं विज्ञान आहे? बॅक टेस्टिंग हे केवळ जिमे चार्ट्स डोळ्यांनी बघण्यापेक्षा खूप प्रगत आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ट्रेडिंगमध्ये आपल्याला जी विशिष्ट स्ट्रॅटेजी वापरायची आहे ती जर भूतकाळात वापरली असती तर काय झालं असतं हे तपासणं. अच्छा, म्हणजे तिने नेमकं काय निकाल दिला असता याचं अल्गोरिदमच्या सहाय्याने केलेलं गणितीय विश्लेषण. तंतोतंत. यासाठी शेअरच्या भूतकाळातील किमतींचा म्हणजे अगदी टिक बाय टिक डेटाचा वापर केला जातो. म्हणजे यात मानवी भावनांना किंवा मला असं वाटतंय या गोष्टीला काहीच थारा नसतो. अजिबात नाही. आपण एखाद्या कम्प्युटर प्रोग्रामला सांगतो की जेव्हा अ आणि ब या अटी पूर्ण होतील तेव्हा खरेदी कर. आणि क अट पूर्ण झाल्यावर विकून टाक. आणि मग तो प्रोग्राम गेल्या 5 किंवा 10 वर्षांच्या डेटावर तीच प्रक्रिया करून दाखवतो. हो, आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मानवी मेंदूचा कॉग्निटिव्ह बायस, म्हणजे आपला पूर्वग्रह. बरोबर आहे. कारण जेव्हा आपण एखादी स्ट्रॅटेजी स्वतःच्या डोक्याने तपासतो तेव्हा आपला मेंदू फक्त तेच ट्रेड लक्षात ठेवतो ज्यात आपल्याला मोठा नफा झाला असता. अगदी हेच होतं. जे ट्रेड चुकले असते किंवा ज्या छोटे छोटे नुकसान झाले असते ते आपला मेंदू सोयीस्कररित्या विसरून जातो. बापरे, हे किती खरं आहे. पण जेव्हा आपण सिस्टमॅटिक बॅक टेस्टिंग करतो तेव्हा अल्गोरिदम खोटं बोलत नाही. हो, तो तुम्हाला स्पष्ट सांगतो की या स्ट्रॅटेजीने 100 पैकी 60 वेळा नुकसान दिलं आहे आणि फक्त 40 वेळा नफा दिला आहे. हे खूपच रंजक आहे. कारण अनेकदा लोक यूट्यूबवर एखादी स्ट्रॅटेजी बघतात आणि त्यांना वाटतं की आता आपल्याला बाजाराचं रहस्य समजलंय. पण प्रत्यक्ष डेटा बघितला की चित्र वेगळंच असतं. पण एक प्रश्न आहे, हा बॅक टेस्टिंगचा डेटा कुठून मिळतो? कारण मला आठवतंय 5-6 वर्षांपूर्वी असा डेटा मिळवणं खूप अवघड होतं. हो, तेव्हा असा डेटा फक्त मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा हेज फंड्सकडेच असायचा. सामान्य माणसाला हा डेटा मिळवणं जवळजवळ अशक्य होतं ना? हो, पण हा एक अतिशय महत्त्वाचा बदल गेल्या काही वर्षांत झाला आहे. आता तंत्रज्ञानामुळे ती सुविधा सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे. अच्छा, म्हणजे आता इंटरनेटवर भारतीय शेअर बाजारासाठी अशी बॅक टेस्टिंगची सुविधा देणाऱ्या वेबसाईट्स आहेत तर? हो, अनेक व्यावसायिक वेबसाईट्स आणि सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. त्या भूतकाळातील प्रचंड मोठा डेटा साठवून ठेवतात. आणि आपल्या रणनीतीला त्या डेटावर तपासून पाहण्याची सुविधा अगदी काही सेकंदात देतात. पण ही सुविधा नक्कीच मोफत नसेल. साहजिकच नाहीये. एवढा मोठा डेटा मेंटेन करणं खर्चिक असतं. यासाठी त्या वेबसाईट्स साधारणपणे महिन्याला 1500 ते 2000 रुपये इतकी फी आकारतात. आणि इथेच अनेक नवीन ट्रेडर्स अडखळतात. त्यांना वाटतं की स्वतःची एखादी कल्पना तपासण्यासाठी दर महिन्याला 2000 रुपये का खर्च करायचे? बरोबर, त्यांना तो खर्च वाटतो, पण ती गुंतवणूक असते. इथे मला एक रंजक शंका मांडायची आहे. हे एखाद्या क्रिकेटपटूला राष्ट्रीय संघात घेण्यापूर्वी त्याची जुनी आकडेवारी तपासण्यासारखं आहे. अगदी बरोबर. त्याने रणजी करंडकामध्ये किती रन्स काढले हे आपण पाहतो.
हो, आणि मग त्याला संघात स्थान देतो. पण मला सांगा, क्रिकेटमध्ये पिच बदलत नाही आणि नियमही बदलत नाहीत. शेअर बाजारात मात्र काल जे घडलं ते उद्या घडेलच याची काय खात्री? हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. आणि समजा कोविडसारखी एखादी महामारी किंवा 2008 सारखं मोठं आर्थिक संकट आलं, असे ब्लॅक स्वोन इव्हेंट्स तर जुन्या डेटामध्ये नसतातच. हो, ते नसतात हे खरं आहे. मग जर भूतकाळ भविष्याची 100% गॅरंटी देत नसेल, तर फक्त एक अंदाज बांधण्यासाठी महिन्याला 2,000 रुपये देणं खरोखर शहाणपणाचं आहे का? हा अत्यंत कुशाग्र प्रश्न आहे. अनेक अनुभवी ट्रेडर्स देखील याच मुद्द्यावर अडकतात. हो ना, कारण भूतकाळ भविष्याची तंतोतंत पुनरावृत्ती करत नाही. हो, पण बॅक टेस्टिंगचा उद्देश भविष्यात काय होईल याची भविष्यवाणी करणं हा नसून विशिष्ट परिस्थितीत आपली स्ट्रॅटेजी कसा प्रतिसाद देते हे समजून घेणं हा आहे. अच्छा, म्हणजे भविष्यवाणी नाही तर वर्तणुकीचा अभ्यास. अगदी बरोबर. जेव्हा एखादी स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट केली जाते तेव्हा ती आपल्याला संभाव्यता देते. म्हणजे समजा बाजारात जेव्हा प्रचंड अस्थिरता वाढते, तेव्हा आपली स्ट्रॅटेजी कोसळते हे आपल्याला जुन्या डेटावरून समजतं. हो, मग भविष्यात जेव्हा एखादं नवीन संकट येईल तेव्हा तुम्हाला आधीच माहीत असेल की आता ही स्ट्रॅटेजी बंद करण्याची वेळ आलीये. हां, हे लॉजिकल आहे. आणि राहिला प्रश्न त्या 1,500-2,000 रुपयांच्या खर्चाचा? हो, त्याबद्दल सांगायचं तर चालू मार्केटमध्ये चुकीच्या स्ट्रॅटेजीमुळे हजारो रुपयांचं नुकसान सोसण्यापेक्षा 2,000 रुपये देणं ही खूप छोटी आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. हां, मुद्दा अत्यंत पटण्यासारखा आहे. कारण आपण थेट लाईव्ह मार्केटमध्ये उतरलो आणि स्ट्रॅटेजी चुकीशी ठरली तर मोठा फटका बसू शकतो. काही मिनिटांतच 10-20 हजार रुपयांचं नुकसान झेलावं लागू शकतं. त्यापेक्षा आधीच सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी दिलेले 2,000 रुपये हे एका इन्शुरन्स प्रीमियमसारखे आहेत. नक्कीच. आणि जेव्हा ते सत्य परिस्थिती सांगणारे आकडे समोर येतात तेव्हा बाजाराविषयीची चुकीची धारणा मोडते. म्हणजे आपण तयार केलेली स्ट्रॅटेजी अजिंक्य आहे हा जो एक अहंकार नवीन ट्रेडर्समध्ये असतो तो गळून पडतो. हो, कोणता सेटअप किती वेळा चालतो आणि सलग किती वेळा नुकसान होऊ शकतं हे आधीच समजतं. यामुळे बाजाराची खरी ओळख होते आणि एक सावधगिरीची भावना निर्माण होते. थोडक्यात हे सत्याचा आरसा दाखवतं. द आर्ट ऑफ ऑप्शन ट्रेडिंगच्या या प्रकरणातील हा मुद्दा खरोखरच डोळे उघडणारा आहे. ठीक आहे, तर आपण भूतकाळातील डेटा तपासून पाहिला. आपल्याला एक चांगली स्ट्रॅटेजी सापडली जिने भूतकाळात चांगला नफा दिला आहे. पण आता पुढे काय? आता पुढची पायरी येते, कारण भूतकाळातील डेटा हा बाजाराचा केवळ एक सांगाडा आहे. बरोबर. जुन्या चार्टवर आकडे बघणं आणि प्रत्यक्षात मार्केट चालू असताना निर्णय घेणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो. इथूनच या पुस्तकातील 7व्या प्रकरणाचा दुसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा सुरू होतो, ज्याला आपण पेपर ट्रेडिंग म्हणतो. म्हणजे प्रत्यक्ष बाजारातील रंगीत तालीम किंवा ड्रेस रिहर्सल. होय, आणि हा टप्पा कोणत्याही ट्रेडरच्या प्रवासातील सर्वात नाजूक दुवा आहे. कारण बॅक टेस्टिंग करून स्ट्रॅटेजी निवडल्यानंतर डायरेक्ट खऱ्या बाजारात खरे पैसे लावणं ही घाई ठरू शकते. नक्कीच. भूतकाळात एखादी गोष्ट चालली असली तरी चालू मार्केटच्या वेगात ती प्रत्यक्षात आणणं हे वेगळं कौशल्य आहे. म्हणूनच प्रथम पेपर ट्रेडिंग करणं गरजेचे आहे. म्हणजे थेट खरे पैसे लावण्याऐवजी खोटे खोटे ट्रेडिंग करून सराव करणं. अगदी बरोबर. चालू बाजाराच्या परिस्थितीत हा सराव खूप महत्वाचा ठरतो. पण यासाठी प्लॅटफॉर्म कोणता वापरायचा? कारण ब्रोकरच्या अकाउंटमध्ये तर थेट पैसेच लागतात. यासाठी आजकाल इंटरनेटवर अनेक मोफत मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत. अच्छा, जे आपल्याला आभासी पैसे किंवा व्हर्च्युअल मनी देतात. हो, आणि इथे फ्रंट पेज या मोबाईल ॲपचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. फ्रंट पेज हे नाव मी ऐकलं आहे. हे अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी ॲप आहे. महादेवा अकॅडमी स्वतःच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर ट्रेडिंगच्या सरावासाठी याच ॲपचा वापर करते. क्या बात आहे. म्हणजे हे ॲप खऱ्या बाजाराचे भाव दाखवतं आणि त्यावर आभासी पैशांनी ट्रेड घेण्याची सुविधा देतं. हो, तंत्रज्ञानाने हे खूपच सोपं करून ठेवलं आहे. पण समजा एखाद्याला हे ॲप्स वापरायचे नसतील किंवा जुन्या पद्धतीवर जास्त विश्वास असेल तर दुसरा काही मार्ग आहे का? तंत्रज्ञान नसलं तरी काहीच हरकत नाही. एका साध्या डायरीचा वापर करूनही हा सराव अत्यंत प्रभावीपणे करता येतो. हे डायरीचं उदाहरण जरा सविस्तरपणे उलगडून सांगाल का? हो, नक्कीच. कारण जेव्हा आपण ऑप्शनसारख्या गुंतागुंतीच्या विषयावर बोलतो तेव्हा डायरीत नुसते आकडे लिहून कसं चालणार? आपण याचं एक प्रात्यक्षिक बघूया. समजा बाजाराचा अभ्यास करून असा निष्कर्ष निघाला की निफ्टीचा भाव दुपारी 2 वाजता वर जाणार आहे. ओके.
आणि अशावेळी एक ॲट द मनी कॉल ऑप्शन खरेदी करण्याचा निर्णय झाला. तर डायरी पद्धतीत काय करायचं? दुपारी बरोबर 2 वाजता त्या ऑप्शनचा जो काही प्रीमियम चालू असेल, समजा तो 100 रुपये आहे. ते डायरीत वेळ आणि किंमत स्पष्ट लिहून ठेवायची. होय, दुपारी 2 वाजता निफ्टी ॲट द मनी कॉल ऑप्शन 100 रुपयांना खरेदी केला, अशी नोंद करायची. अच्छा, म्हणजे इथे कोणतेही खरे पैसे गेले नाहीत, फक्त नोंद झाली आहे. आणि मग पुढे? मग दुसऱ्या दिवशी किंवा टार्गेट पूर्ण झाल्यावर तोच ऑप्शन किती रुपयांवर गेला हे तपासायचं. समजा तो 120 रुपयांवर गेला. तर डायरीत नोंद करायची की 120 रुपयांना विकला आणि प्रति लॉट 20 रुपये नफा झाला. हे अत्यंत सोपं वाटतं, पण मला वाटतं सलग महिनाभर रोज हा सराव करणं आणि प्रामाणिकपणे आपले तोटेही लिहून ठेवणं यासाठी प्रचंड शिस्त लागते. अगदी बरोबर बोललात. शिस्त हीच इथली गुरुकिल्ली आहे. पण इथे मला एक अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करायचा आहे. बोला ना. हे सर्व ऐकल्यावर मला हे अगदी वैमानिकांसाठी असलेल्या फ्लाईट सिम्युलेटरसारखं वाटतं. हो, सिम्युलेटरमध्ये वैमानिक विमान उडवण्याचा सराव करताल. बरोबर. आणि त्यात विमान क्रॅश झालं तरी कुणाचाही जीव जात नाही, हे खूप सुरक्षित आहे. पण यात पण एक मेख आहे. हो ना, कारण जेव्हा सिम्युलेटरमध्ये इंजिन फेल झाल्याचा अलार्म वाजतो तेव्हा वैमानिकाला घाम फुटत नाही. त्याला माहीत असतं की हे खोटं आहे. अगदी तसंच. आणि खऱ्या विमानात तोच अलार्म वाजला की तो गोठून जातो. त्याची विचार करण्याची क्षमता काही सेकंदांसाठी थांबते. ट्रेडिंगमध्येही तेच होतं ना. जेव्हा कागदावर किंवा फ्रंट पेज ॲपवर तोटा दिसतो तेव्हा आपण शांत असतो. पण खऱ्या पैशांचा तोटा स्क्रीनवर लाल रंगात दिसला की आपल्या मेंदूतील ॲमिगडाला नावाचा भाग सक्रिय होतो. हो, आणि भीतीपोटी आपली बुद्धी काम करणं थांबवते. मग खरे पैसे पणाला लागलेले नसताना खऱ्या ट्रेडिंगचा तो प्रचंड दबाव खरोखर अनुभवता येतो का? हां, तुम्ही बरोबर त्या मुद्द्यावर बोट ठेवला आहे, जो पेपर ट्रेडिंगवर नेहमी आक्षेप म्हणून घेतला जातो. म्हणजे हा दबाव अनुभवता येत नाही, तर मग या पेपर ट्रेडिंगचा मानसिक फायदा काय? हे 100% खरं आहे की खऱ्या पैशांचा दबाव आभासी ट्रेडिंगमध्ये कधीच निर्माण करता येत नाही. लाल रंगात दिसणारा प्रत्यक्ष तोटा माणसाला घाईने चुकीचे निर्णय घ्यायला लावतो. हो, आणि ती घाई पेपर ट्रेडिंगमध्ये नसते. पण इथेच या सरावाचं खरं मर्म दडलेलं आहे. अच्छा, म्हणजे यात वेगळा काही फायदा आहे तर? हो, पेपर ट्रेडिंगचा मुख्य उद्देश भीती निर्माण करणं हा नाहीये, तर भीती निर्माण झाल्यावर काय करायचं याची मसल मेमरी तयार करणं आहे. मसल मेमरी म्हणजे न विचार करता योग्य कृती करण्याची सवय. अगदी तसंच. जेव्हा तुम्ही सलग काही महिने हा डायरीतील किंवा फ्रंट पेज ॲपवरील सराव करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रक्रियेवर विश्वास बसायला लागतो. अच्छा, म्हणजे जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये खरोखर घाबरवणारी परिस्थिती निर्माण होते आणि हृदयाचे ठोके वाढतात, तेव्हा तुम्ही भावनेच्या आहारी न जाता बॅकटेस्टिंग आणि पेपर ट्रेडिंगच्या अनुभवावरून निर्णय घेता. तुम्हाला माहीत असतं की अशी परिस्थिती मी पेपर ट्रेडिंगमध्ये 50 वेळा हाताळली आहे. आणि यात घाबरून बाहेर पडण्याऐवजी प्लॅनप्रमाणे थांबणं जास्त फायद्याचं असतं हे तुमच्या मनावर बिंबवलेलं असतं. भारीच आहे हे. म्हणजे हा सराव तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा मिळवण्यासाठी एक आधार देतो. हो, नक्कीच देतो. आणि आणखी एक गोष्ट जी मला वाटते ती म्हणजे स्लिपेज आणि एक्झिक्युशन. हो, त्याबद्दलही सांगा. म्हणजे डायरीत आपण लिहितो की बरोबर 100 रुपयांना खरेदी केली, पण प्रत्यक्ष बाजारात लिक्विडिटी नसल्यामुळे तोच ऑप्शन 102 रुपयांना मिळतो. बरोबर. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या बाजाराचं अदृश्य घर्षण आहे ते समजण्यासाठी आधी प्लॅटफॉर्मची सवय असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर बाजाराच्या या मायाजालात टिकून राहण्याची क्षमता आहे की नाही हे लक्षात येतं. हो, प्रत्यक्ष पैसे गमावण्याआधीच हे समजतं. हे बाजाराचं मायाजाल अत्यंत भ्रामक असतं. एका क्षणात नफा दाखवतं आणि दुसऱ्या क्षणात तोटा. या रोजच्या चढ उतारात स्थिर राहण्याची क्षमता या रंगीत तालमीतून सिद्ध होते. अनेक लोक पेपर ट्रेडिंगमध्येच 3 दिवसात कंटाळतात, कारण त्यात प्रत्यक्ष पैशांचा थरार नसतो. आणि जो माणूस पेपर ट्रेडिंगचा कंटाळा सहन करू शकत नाही, तो प्रत्यक्ष बाजारात फक्त जुगार खेळणार हे निश्चित असतं. क्या बात है. बाजाराचं मायाजाल हा शब्द खरोखरच खूप चपखल आहे. हो ना. अनेक जण या मायाजालात अडकून आपलं सर्वस्व गमावतात, कारण त्यांना ती शिस्तच नसते. पण जर या दोन्ही पायऱ्या म्हणजे बॅकटेस्टिंग आणि पेपर ट्रेडिंग योग्य प्रकारे पार पाडल्या तर या मायाजालातून सुरक्षितपणे बाहेर पडता येतं. नक्कीच. जर आपण या संपूर्ण चर्चेचा गोषवारा एकत्र केला तर एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समोर येते. ती म्हणजे पूर्वतयारी नसताना शेअर बाजारात ट्रेडिंग करणं हे शुद्ध सट्टेबाजीसारखं आहे. अगदी बरोबर.
केवळ नशिबाच्या किंवा दुसऱ्याच्या टिप्सच्या भरोशावर पैसे लावणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. आणि म्हणूनच बॅक टेस्टिंग आणि पेपर ट्रेडिंग या 2 सवयींमुळे अज्ञानामुळे होणारे मोठे आर्थिक नुकसान टळते. हो, आणि नकळतपणे होणाऱ्या सट्टेबाजीला एक मोठा आळा बसतो. शेअर बाजारात नफा मिळवण्यापेक्षा आधी नुकसान कसं टाळायचं आणि आपलं भांडवल कसं सुरक्षित ठेवायचं हे शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. हेच या संपूर्ण प्रकरणाचं सार आहे. बाजारात टिकून राहायचं असेल तर स्वतःला कठोरपणे पारखून घेणं हा एकमेव मार्ग आहे. हो, अल्गोरिदम आणि आभासी पैशांच्या मदतीने स्वतःच्या स्ट्रॅटेजीमधील चुका शोधणं ही अत्यंत व्यावसायिक पद्धत आहे. तर आजच्या या अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण चर्चेच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा आहे. नक्कीच सांगा. जरा विचार करा, जेव्हा आपण एक नवीन गाडी विकत घ्यायला जातो, जी कदाचित 10-12 लाखांची असते. हो, आपण तिची सगळी माहिती घेतो. बरोबर. ती गाडी कशी चालते, तिचे ब्रेक कसे लागतात हे पाहण्यासाठी आपण तिची टेस्ट ड्राईव्ह आवर्जून घेतो ना? अगदी न चुकता घेतो. मग शेअर बाजारात आपल्या आयुष्याची लाखो रुपयांची पुंजी पणाला लावण्यापूर्वी आपण आपल्या आर्थिक रणनीतीची टेस्ट ड्राईव्ह का घेत नाही? क्या बात आहे. खूपच समर्पक आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा विचार आहे हा. एका लोखंडाच्या गाडीसाठी आपण जेवढी काळजी घेतो तेवढी काळजी आपण आपल्या आर्थिक सुरक्षिततेसाठी का घेत नाही, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. या एका प्रश्नात आजच्या संपूर्ण चर्चेचं आणि ट्रेडिंगच्या मानसशास्त्राचं मर्म सामावलेलं आहे. आणि जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची माहिती. महादेवा अकॅडमीने द आर्ट ऑफ ऑप्शन ट्रेडिंग सारख्या पुस्तकांतून जे ज्ञान देण्याचं काम सुरू केलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. हो, खूपच छान उपक्रम आहे त्यांचा. ज्यांना महादेवा अकॅडमीच्या या कार्याला पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी Amazonवरून त्यांचं स्टॉक मार्केट बेसिक्स हे ई-बुक नक्की खरेदी करावं. नक्कीच. या पुस्तकातून असेच अनेक महत्त्वाचे आणि पायाभूत धडे शिकायला मिळतील. तर मग आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण इथेच थांबूया. तोपर्यंत विचार करत रहा आणि सुरक्षित ट्रेडिंग करा. आणि हो, तुमच्या रणनीतीची टेस्ट ड्राईव्ह झालीये ना, हे नक्की तपासा.